नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडते यूट्यूब चॅनल रत्न साम्राज्यमध्ये। शेतकरी मित्रांनो, पीक कोणतेही असो, कापूस असो, मिरची, तूर, कोबी किंवा टोमॅटो, शेतकऱ्यांची सर्वात मोठी डोकेदुखी असते ती म्हणजे आळ्या। एकदा का शेतात आळ्यांचा प्रादुर्भाव झाला की त्या पानांपासून ते थेट फळे आणि शेंगा पोखरेपर्यंत पिकांचे अतोनात नुकसान करतात। बाजारात आळ्या मारण्यासाठी अनेक प्रकारचे औषधे आहेत, पण आज आपण अशा एका कीटकनाशकाबद्दल बोलणार आहोत जे आळीला तर मारतेच, पण तिच्या पुढच्या पिढीलाही शेतात जन्माला येऊ देत नाही। ते औषध म्हणजेच आदामा कंपनीचे बॅराझाइड। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बॅराझाइडची संपूर्ण माहिती घेणार आहोत, जसं की यामध्ये कोणता रासायनिक घटक आहे, याची कार्य करण्याची दुहेरी पद्धत, हे कोणत्या आळ्यांना मारते, फवारणीचे अचूक प्रमाण काय आहे आणि याचा वापरामुळे पिकाला कोणते अतिरिक्त फायदा मिळतो। माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, कोणतेही औषधाच्या ब्रँड नेमपेक्षा त्यामध्ये असलेला टेक्निकल घटक काय आहे हे समजणे सर्वात महत्त्वाचे असते। आदामा कंपनीचा बॅराझाइड हे इतके प्रभावी असण्याचे कारण म्हणजे हे एक रेडीमिक्स कीटकनाशक आहे, म्हणजेच यामध्ये दोन वेगवेगळे आणि शक्तिशाली कीटकनाशकाचे मिश्रण करण्यात आले आहे। पहिला घटक म्हणजे नेओल्युरॉन 5.25%, दुसरा घटक इमामेक्टिन बेंझोइड 0.9%। हे दोन्ही घटक एसी म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट फॉर्म्युलेशनमध्ये येतात। एसी म्हणजे सोप्या भाषेत हे औषध घट्ट पांढऱ्या दुधाळ द्रावणाच्या स्वरूपात असते। इमामेक्टिन बेंझोइड हा घटक एक जबरदस्त न्यूरोटॉक्सिन आहे। जेव्हा आळी बॅराझाइड फवारलेले पान खाते किंवा औषधाच्या संपर्कात येते, तेव्हा हे रसायन तिच्या शरीरात जाऊन तिच्या मज्जासंस्थेवर किंवा नसावर थेट हल्ला करते। यामुळे आळीच्या शरीरातील स्नायूचे आकुंचन पावणे कायमचे बंद होते आणि तिला तत्काळ पॅरालिसिस होतो। फवारणीनंतर अवघ्या 2 तासाच्या आत आळी खाणेपिणे बंद करते, ज्यामुळे पिकाचे नुकसान तिथेच थांबते आणि पुढील 24 ते 48 तासात ती मरून जाते। दुसरा घटक नेओल्युरॉन हा घटक या औषधाचा खास कणा आहे। नेओल्युरॉन हे एक IGR इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणजेच कीटकांची वाढ रोखणारे रसायन आहे। सोप्या भाषेत सांगायचे तर अळी जेव्हा एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाते, तेव्हा ती स्वतःच्या अंगावरची जुनी त्वचा टाकून नवीन त्वचा तयार करत असते। अळीला ही नवीन त्वचा किंवा कवच तयार करू देत नाही। नवीन कवच न मिळाल्यामुळे अळीची वाढ तिथेच खुंटते, ती पुढच्या स्टेजमध्ये जाऊ शकत नाही आणि तिचा गर्भपात किंवा अंत होतो। नेओल्युरॉनमध्ये अंडीनाशकाची क्षमता असते। जर शेतात पानांवर आळ्यांची अंडी असतील आणि त्यावर बॅराझाइड पडले तर त्या अंड्यांमधून अळी बाहेरच येऊ शकत नाही। म्हणजेच हे औषध एकाच वेळी अंडी, लहान आळ्या आणि मोठ्या आळ्या अशा तिन्ही अवस्थांवर एकाच वेळी नियंत्रण करण्याचे काम करते। तर शेतकरी बांधवांनो, आदामा बॅराझाइड हे विशेषतः लॅपिडोप्टेरा जातीच्या म्हणजे सर्व प्रकारच्या कुरतरणाऱ्या आणि पाने फळे खाणाऱ्या आळ्यांसाठी बनवले गेलेले आहे। चला पाहूया हे कोणत्या किडींचा प्रादुर्भाव पूर्णपणे नियंत्रणात आणते। लष्करी आळी। मका, कपाशी किंवा भाजीपाल्यावरील सर्वात धोकादायक मानली जाणारी लष्करी आळी या औषधाने पूर्णपणे साफ होते। गुलाबी बोंडअळी। कपाशी पिकाचे अतोनात नुकसान करणाऱ्या गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी हे अत्यंत गुणकारी औषध आहे। शेंगा पोखरणारी आळी। तूर आणि हरभरा पिकावरील शेंगा पोखरून दाणे खाणाऱ्या अळीवर हे मुख्य औषध म्हणून काम करते। फळ आणि खोड पोखरणारी आळी। वांगी, टोमॅटो आणि मिरची या पिकांमधील शेंड्याला आणि फळाला छिद्र पाडणाऱ्या आळीचा हे खत्म करते। डायमंड बॅक मॉथ। कोबी किंवा फ्लावर पिकावर येणाऱ्या सहजासहजी न मरणाऱ्या पाठीवर हिऱ्यासारख्या आकाराची असलेली BDM आळीवर बॅराझाइडचे रिझल्ट 100% असते। पाने गुंडाळणारी आळी। भात शेतीमध्ये पाने गुंडाळणाऱ्या अळींना हे सहजपणे नियंत्रण करते। तर शेतकरी मित्रांनो, आदामा बॅराझाइड हे एक बहुगुणीय औषध असल्यामुळे तुम्ही याचा वापर आपल्या शेतातील अनेक प्रकारच्या पिकांवर करू शकता। भाजीपाला पिके, कोबी, फ्लावर, टोमॅटो, वांगी आणि भेंडी। कडधान्य पिके, तूर, हरभरा, मूग आणि उडीद। नगदी पिके, कापूस आणि सोयाबीन।
धान पिके, मका आणि भात, थोडक्यात ज्या ज्या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होत असतो त्या सर्व प्रकारच्या पिकांवर फवारणी करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोस। औषधाचा योग्य डोस आणि वापरण्याची पद्धत माहीत असेल तरच तुमचे पैसे वसूल होऊ शकतात। आदामा बॅराझोइडचे प्रमाण 1.5 मिली ते 2 मिली प्रति लिटर पाणी असे आहे। म्हणजेच तुमचा नेहमीचा 15 लिटरचा पाण्याचा पंप असेल तर त्यात 30 मिली औषध टाकावे। जर चार्जिंगचा किंवा पेट्रोलचा 20 लिटरचा पंप असेल तर त्यात 40 मिली औषध टाकावे। एका एकरासाठी 300 ते 400 मिली बॅराझोइड पुरेसे होते। फवारणी करताना नोझल बारीक ठेवा जेणेकरून फवारा धुक्यासारखा पडेल। पानांच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भिजले पाहिजे, कारण अळ्या बऱ्याचदा पानांच्या मागच्या बाजूला लपलेल्या असतात। आता वळूया बजेटकडे, कारण खर्च परवडणारा असणे आवश्यक आहे। 100 मिलीची पॅकिंग अंदाजे 280 ते 320च्या दरम्यान, 250 मिलीची पॅकिंग अंदाजे 550 ते 750च्या आसपास, 500 मिलीची पॅकिंग अंदाजे 1000 ते 1150च्या आसपास। किमती वेगवेगळ्या राज्यानुसार किंवा कृषी सेवा केंद्रात चालू बाजारभावानुसार थोड्याफार बदलू शकतात, त्यामुळे खरेदी करताना तुमच्या स्थानिक मार्केटमध्ये दर नक्की तपासून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, ही होती आदामा कंपनीच्या बॅराझोइड कीटकनाशकाबद्दलची संपूर्ण आणि तांत्रिक माहिती। तुमच्या शेतातील अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि पिकाला हिरवेगार ठेवण्यासाठी बॅराझोइड हा एक अत्यंत उत्तम आणि खात्रीशीर पर्याय आहे। आणि शेतीविषयक अशाच नवनवीन माहितीसाठी रतन साम्राज्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जर तुम्ही ग्रासिया कीटकनाशकाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर डाव्या साईडच्या व्हिडिओला क्लिक करा। जर तुम्हाला अँट्राकॉल बुरशीनाशकाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर उजव्या साईडच्या व्हिडिओला टच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। जय जवान जय किसान।